विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नासे दर्शने काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पाप नासे दर्शने तुका मने भेदाभेद तुका मने भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पाप नासे दर्शने पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवेला की सेवक झाला तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सहज हेले उदकी वया तुम्ही रक्षिले आणि सत्य निळामणी धराल हाती तरी द्यालमती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तमात्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाची ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे झिवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रसवती वळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोने आता विठ्ठल 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 ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नासे दर्शने अकारण करुणा वर्णालय भक्तवस्त्र श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अखंड असीम अहेतुकी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरु श्री किसनगिरी बाबा प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरु श्री नारायणगिरी बाबा प्रातस्मरणीय सद्गुरु श्री प्रकाशानंदजी महाराज आदी सर्व संत महापुरुषांच्या प्रातस्मरणीय सद्गुरु श्री भास्कर गिरीजी बाबा या सर्व महापुरुषांच्या कृपेने या ठिकाणी चाललेला हा नामचिंतनाचा उत्सव आहे.
उत्सवाचं निमित्त सर्वांना माहीत आहे. भगवान श्री नरसिंहाचं प्राकट्याचा असणारा हा जो काय नवरात्राचा असणारा पुण्य पर्व काळ आहे. पुण्यश्रीला भगवती गंगा मातेचा तटाक आहे आणि विशेषत्वानं संत शिरोमणी श्री श्री संत भैरम भट, श्री संत भैरा पिसा व श्री संत भैरा जातवेद हे जे काही महापुरुष आहेत, संत महात्मे, संत कवी महिपती महाराजांनी त्यांचे चरित्र भक्तविजय ग्रंथामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. विठ्ठल 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 महापुरुषांच्या चरणकमलाने पावन झालेली पुण्यभूमी श्री क्षेत्र भोगरगाव पुण्यभूमी आहे. भगवती गंगा मातेचा तटाक आहे. भगवती गंगा मातेचा दक्षिण असणारा हा जो काही प्रवाह आहे. परिसेव माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे. भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थाची किंवा वाचे म्हणतात गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. अहो वाचेने जरी गंगा गंगा म्हटलं तर दोष जातो, मग दर्शन झाल्यावर दोष जाणार नाही का महाराज? गंगा शब्दाचा उच्चार केला तर दोष जातो. नुसतं डोळ्याने जरी भगवती गंगा मातेचं दर्शन झालं अनंत जन्माचं पाप नष्ट होतं. विठ्ठल गंगा गंगेती यो प्रिया योजनानाम शतेरपी मुच्यते सर्व पापे भ्यो विष्णू लोकंस गच्छती. शास्त्रकार काय म्हणतात? गंगा गंगेती यो प्रियात म्हणजे जो नुसता गंगा शब्दाचा उच्चार करतो. योजनानाम शतेरपी 100 योजने भगवती गंगा माता लांब आहेत, पण लांब असून फक्त घरात बसूनच गंगा शब्दाचा उच्चार करतो. मुच्यते सर्व पापे भ्यो विष्णू लोकंस गच्छती. सर्व पापापासून तो मुक्त होतो आणि विष्णू धामाचे वैकुंठ धामाची प्राप्ती होते. 1000 योजने जरी लांब असला गंगा शब्दा गोदावरी शब्दाचा उच्चार केला तर विष्णू लोकाला जातो. आणि जर गंगेच्या तटाकावर राहिलं तर काय फळ आहे? विठ्ठल भगवती गंगा मातेच्या तटाकावर राहिलं तर त्याला सद्य जीवनमुक्त अवस्था आहे महाराज. जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरे ऐक्य परत सुखरूप जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात. गंगा मातेच्या तटाकावर जर वास झाला तर सद्य जीवनमुक्त जी अवस्था आहे ती प्राप्त होत असते. म्हणून संत महात्मे जे आहेत, संत महात्मे गंगेचा आश्रय घेतात. गोदा तटे निर्मळे देव देवांची देवळे संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. महाराज सांगता काळ सारावा चिंतन एकांतवासी गंगा स्नानी देवाची पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काय महाराज स्थळ आहे? शुचो देशे प्रतिष्ठापे स्थिर मासन महात्मना. जे काही पवित्र असा देश आहे आणि पवित्र देश असून नुसतं पवित्र नाही, साधू पुरुषाच्या चरण कमलाने पावन झालेला आहे. विठ्ठल येते हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास. जन्म घेती जेथे हरीचे दास. जन्म घेती जेथे हरीचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश. 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 येथे हरीचा दास जन्म घेती. येथे हरीचा दास जन्म घेती. पवित्र ते कुळ झाला नारायण कर्म धर्म त्याचा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे पावन तिन्ही लोक. ज्या पुण्यभूमीमध्ये संत महात्मा अवताराला आले ती पुण्यभूमी किती श्रेष्ठ आहे हो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जेथे हरीचे दास जन्म घेती अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र या ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी. ज्या भूमीमध्ये भगवान ज्ञानोबा प्राकट्य झालं ती भूमी किती पवित्र आहे. ज्या भूमीमध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अवतार झाला ती भूमी किती पवित्र आहे विचार करा. ज्या भूमीमध्ये शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी अवतार धारण केला ती भूमी किती पवित्र आहे. तसं ज्या भूमीमध्ये श्री संत बहिरा महाराज अवतार घेतात ती भूमी किती पवित्र असेल विचार करा. साधू संतांच्या चरण कमलाने पावन झालेली भूमी आहे. एक महाभारतातली एक कथा सांगतो तुम्हाला. महाभारतामध्ये असा एक प्रसंग आलेला आहे. पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवासाचा काळ होता. आणि नियम असा होता अज्ञातवासामध्ये जर पांडवांना ओळखलं तर परत 12 वर्ष वनवास
आणि परत 1 वर्षाचा अज्ञातवास असा नियम ठरला होता. पांडवांचा 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाचा अज्ञातवासाचा काळ सुरू झाला. तो 1 वर्षाचा अज्ञातवासाचा काळ विराट नगरीमध्ये त्यांनी घालवला. आता दुर्योधन आहे, कपटी आहे, धूर्त आहे. त्यांना खूप ओळखण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला. दुर्योधनाला माहिती आहे पांडवांचा पत्ता कुठे माहिती आहे का? दुर्योधनाला माहित नाही. पण त्याला एवढं नक्की माहिती आहे, आपल्या सभेतील जे पितामह भीष्म आहेत, पितामह भीष्माचार्यांना पांडवांचा नक्की पत्ता माहिती आहे. पण पितामह भीष्म आपल्याला सांगणार नाहीत, कारण ते पांडवांचे पक्षपाती आहे. मग तो धूर्त असताना दुर्योधन काय करतो? हस्तिनापुरामध्ये सभा बोलवतो. हस्तिनापुरामध्ये सभा बोलवल्यानंतर त्या सभेमध्ये प्रश्न करतो, ज्यांना कुणाला पांडवांचा पत्ता माहित असेल त्यांनी पांडवांचा पत्ता सांगावा. आता सभेमध्ये असा नियम असतो, सभेमध्ये कधी खोटं बोलता येत नसतं, असा नियम आहे. सभेमध्ये खोटं बोलता येत नाही. सभेमध्ये खोटं बोललं तर नरकाला जावं लागतं. आता कोर्टामध्ये गीतेची शपथ घेऊन खोटं बोलतात तो भाग वेगळा, पण सभेमध्ये कधी खोटं बोलता येत नसतं. पितामह भीष्म होते. पितामह भीष्माचार्याने ओळखलं, दुर्योधना मला कळलंय म्हणे, तुला पांडवांचा पत्ता पाहिजे ना, सांगतो ऐक म्हणे. पितामह भीष्माचार्याने पांडवांचा पत्ता सांगितला. कसा सांगितला? जिथं पांडव राहतील तिथं कधी दुष्काळ पडणार नाही म्हटले. जिथं पांडव राहतील तिथं कधी अकाली मृत्यू येणार नाही, ना कोरोना नावाचा रोग येणार नाही. जिथं पांडव राहतील तिथली जी भूमी आहे ती पुण्यवान सुजलाम सुफलाम राहील. जा ओळख विठ्ठल. अशी पुण्यभूमी आहे. साधू पुरुषांच्या प्राकट्याने, साधू पुरुषांच्या अखंड वास्तव्याने, साधू पुरुषाच्या चरण कमलाने इथली माती आपल्या मस्तकाला लाभावी. वासनेचे बीज जळून जाय. त्यांच्या वास्तव्याने भूमी पावन झाल्यामुळं तुकाराम महाराज सांगतात, जेथे वसती हरीचे दास, 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 जेथे वसती हरीचे दास. पुण्य पिके पापनाश, पुण्य पिके आबानाश, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास. पुण्य पिके पापनाश, पुण्य पिके आबानाश, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश, किंवा जेथे वैष्णवांचा वास. धन्य भूमी पुण्य देश. जिथे संत महात्मा राहतात ती भूमी धन्य आहे. तो देश कसा आहे? तो देश पावन आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जेथे वसती हरीचे दास. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या चरण कमलाने पुण्य पावन झालेली भूमी आहे. पवित्र असा गंगा मातेचा तटाक आहे. काय या भूमीचं वर्णन करणार आपण. आणि अशा या पुण्यभूमीमध्ये साधू पुरुषांचा वास झाला. समर्थ सद्गुरू श्री बहिराम महाराज, श्री संत कवी महिपती महाराजांनी त्यांचं चरित्र लिहिलंय, ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि गंगा मातेच्या तटाकावर त्यांनी ह्या भूमीमध्ये साधना केली, भगवान परमात्म्याची कृपा संपादन केली. संत महात्म्यांचा अवतारच येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी अवतार तुम्हा, धराया कारण उद्धरावे जन. जडजीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात. आणि या ठिकाणी जगत कल्याणासाठी अत्यंत महत्वाचा असा जो काही ग्रंथ आहे श्रीमद महाभागवत महापुराण आहे. श्री भगवान व्यासांनी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपहा. व्यासांची बुद्धी अशी आहे, व्यासांच्या रचनेचं वर्णन करताना भगवान ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून महाभारती जे नाही ती नोहेची लोक किती येणे कारणे मनेपे पाय व्यासोच्छिष्ट जगत रे. जेवढं वैदिक वाङ्मय आहे, जेवढं पौराणिक वाङ्मय आहे, ते सर्व भगवान व्यासांचं उच्चिष्ट आहे महाराज. आणि मग असं श्री भागवत महापुराण जे आहे त्याची रचना केली. आता भागवत टीकेवर, भागवत ग्रंथावर पुष्कळ संतांनी टीका केलेली आहे. विशेषत्वानं एकादश जी काही एकादश स्कंद आहे त्या एकादश स्कंदावर शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी भानुदासाचे कोळी, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, वस्ती,
गोदावरी तीर, जसं इथं गंगा मातेचा तटाक आहे तिथे गोदावरी मातेचा तटाक आहे. श्री संत शिरोमणी भामदास महाराजांच्या वंशामध्ये शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचा अवतार झाला आणि त्यांनी व्यास रचित असणारे भगवान व्यास रचित श्रीमद भागवत महाट जी काही एकादश स्कंद आहे त्याच्यावर एकनाथी भागवत नावाची टीका लिहिली. विठ्ठल त्या ग्रंथाचा महिमा असा आहे, 5 अध्याय कुठे लिहिले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, काशी क्षेत्रामध्ये लिहिले. बाकीचे जे अध्याय आहेत साधारण बाकीचे सर्व अध्याय शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी काशी क्षेत्रामध्ये ते ग्रंथ काय केला, पूर्ण केला. पहा, तरी तिथल्या जे काय कर्मठ ब्राह्मण होते, संन्यासी होते, त्यांना ते पटलं नाही. ते तो काय केला, ग्रंथ जो आहे गंगेमध्ये समर्पित करायचं म्हटले, गंगेमध्ये सोडला. परंतु भगवती गोदावरी माता गंगा माता साक्षात प्रकट झाल्या आणि तो ग्रंथ हातामध्ये घेऊन शांतीप्रभू एकनाथ महाराजांच्या करकमली समर्पित केला. काशी क्षेत्रामध्ये त्या श्रीमद भागवत एकनाथी भागवत ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक निघाली. विठ्ठल आणि मग तसं एकादश स्कंदावर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी टीका लिहिली. आता श्रीधरी टीका आहे, पूर्ण 12 स्कंदावर आहे. त्यापैकी जो दशम स्कंद आहे, दशम स्कंद म्हणजे हा अत्यंत अत्यंत दीन आणि दुर्बळ असे सुखरासी हरिकथा तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्या आमच्या जनासाठी उद्धारासाठी अत्यंत महत्वाचा स्कंद जर कोणता असेल, एकादश स्कंदामध्ये ज्ञानकांड आहे, दशम स्कंदामध्ये भगवान परमात्म्याने जी लीला केलेली आहे चरित्र ते उच्चारावे, गायन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई, अशी असणारी जी काही टीका आहे त्या टीका दशम स्कंदावर श्री संत महाराजांनी श्री महाराजांनी काय केलेले टीका लिहिले. तिचा जो काय ग्रंथ आहे आपल्या समोर असताना विराजमान श्री भैरवी नावाचा जो काय असणारी टीका आहे ती भैरवी टीका त्यांनी काय केलेली आहे, भगवत कृपेने संपादन केली. आणि अशी टीका, अशा टीकेचं जर आपण पठन केलं काय फल आहे ओ. महाराज सांगतात नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. अशा ग्रंथाचं आपण जर टीकेचं पठन केलं, अध्ययन केलं, अध्यापन केलं, चिंतन केलं तर नक्कीच ज्ञान सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. वाचेल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी ज्ञान होय अज्ञानाशी ऐसावर या टीकेशी. म्हणून ह्या अशा प्रकारच्या पुण्य पावन भूमीमध्ये सुरुवातीलाच बोलून गेलो त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र ज्यात जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. ज्ञानोबरांनी वर्णन करताना या भूमीचं असं वर्णन केलेलं आहे, त्रिभुवनैक पवित्र असं म्हटलेलं आहे. त्रिभुवनामध्ये पवित्र असलेली भूमी आहे, अनादि आहे, पंचक्रोश क्षेत्र. त्या भूमीला पंचक्रोशी आहे आणि इथं कोण विराजमान आहेत, जेत जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. भगवान श्री नारायण, भगवान श्री विष्णू, भगवान श्री महाविष्णू, भगवान श्री पांडुरंग परमात्मा मोहिनीच्या रूपामध्ये या भूमीमध्ये प्रकट झालेले आहेत. विठ्ठल श्री मोहिनीराज, श्री मोहिनीराजांचं अधिष्ठान या पुण्यभूमीमध्ये आहे. अशा या पुण्यभूमीमध्ये साधू पुरुषांचा संतांचा अवतार झाला आणि जगत कल्याणासाठी दशस्कंदावर टीका लिहिली. असे संत महात्मे असतात, अशा साधू पुरुषांची अनुभूती तुम्हा आम्हाला येणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण जयाचे लिले माझे नीती जियाली दिसे. त्या साधू पुरुषांचं बोलणं, त्या साधू पुरुषांचं चालणं, त्या साधू पुरुषांचं पाहणं, साधू पुरुषांची जी काही क्रिया आहे ती प्रत्येक क्रिया जगाच्या कल्याणासाठी असते. साधू पुरुषाची प्रत्येक क्रिया जी असते, महाराज सांगतात सहज बोलणे हे तो उपदेश करुणी साया शिकविते. म्हणून अशा साधू पुरुषाची अनुभूती तुम्हा आम्हाला येणं अत्यंत महत्वाची आहे. तुमचा आमचा अनुभव जगाला सांगावा असा काही नाही महाराज. तुमचा आमचा अनुभव दुःखाचा आहे, आपला अनुभव हा बाधक आहे, भ्रमजन्य आहे, अयथार्थ आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं सापडले नाही. तुमचा आमचा अनुभव जगाला सांगावा का महाराज? सांगू नये. लोकांना विचार कसं काय चाललंय, लोक म्हणतात बरं चाललंय, म्हणावं लागतं व्यवहारामध्ये, पण ते बरं नसतं. बाहेरून दिवाळी आतून होळीच असते. विठ्ठल व्यवहारामध्ये म्हणावं लागतं. व्यवहारामध्ये असं कोणी म्हणत नाही मी दुःखी आहे, व्यवहार असतो सांगावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात ऐशी अवस्था न जोडता पारता जे जे त्याचे सर्वता दुःख जाणे. म्हणून जे काही जीवाचे जे अनुभव आहेत भ्रमजन्य आहेत, अयथार्थ आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं साफल्य नाही. पण साधू पुरुषाची जी अनुभूती आहे, संतांची जी काही अनुभवाची क्रिया आहे, त्यांचं पाहणं, त्यांचं चालणं, त्यांचा स्पर्श
जगाच्या कल्याणासाठी आहे महाराज. एकाने मला अनुभव सांगितला. काय सांगितलं म्हणे महाराज, काय सांगायचं, एकादशी दिवशी माझ्या स्वप्नामध्ये पंगत आली म्हणे. विठ्ठल आता काय हा अनुभव चांगला आहे का महाराज? हा अनुभव चांगला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एकादशीच अन्नपान जे नर करीती भोजन श्वान विष्टी समान अधम जनते एक. एकादशीला अन्नाचा उच्चार करणं दोष आहे महाराज. तो म्हणतो एकादशीला माझ्या स्वप्नामध्ये पंगत आली. आता का अनुभव चांगला आहे का? जीवाचा अनुभव भ्रमजन्य आहे, अयथार्थ आहे. अनुभव नाही अशी वस्तू जगामध्ये नाही. प्रत्येकाला अनुभव आहेच. चेतन वर्गामध्ये सर्वांना अनुभव आहे. जडाला अनुभव नाही. दगडाला अनुभव आहे का काही? कसल्या प्रकारचा अनुभव नाही. कोणी म्हणेल यांना अनुभव नाही, यांना प्रेत म्हणा, मड म्हणा, मड्याला कसलाच अनुभव नसतो. पण चेतन वर्गामध्ये मात्र सर्वाला अनुभव आहे. ब्रह्म आहे. ब्रह्म अव्यवहार्य आहे, त्याला कसलाच अनुभव येत नाही. ब्रह्मन लिंपे त्या मिळे कर्मा अकर्मा वेगळे तुकाराम महाराज वर्णन करतात. पण त्या ब्रह्माला सुद्धा माया उपाधी स्वीकार केला की अनुभव प्राप्त होतो. अहम मे सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभुरेवच. म्हणजे चेतन वर्गामध्ये सर्वांना अनुभव आहे. एक बादशाह आहे, मूर्ख बादशाह आहे. तो मूर्ख बादशाह त्यांच्या सभेमध्ये बिरबल आहे. बिरबल आता विद्वान आहेत. एकदा बिरबलाचा मुलगा त्या सभेमध्ये आला. सभेमध्ये आल्यानंतर तो मूर्ख बादशाह म्हणतो, अरे बेटा, तुझा बाप एवढा विद्वान आहे, तू काही शिकला का नाही म्हणे. त्यावेळेस तो बिरबलाचा मुलगा म्हणतो, थोडा बहुत शिकलो. आता थोडा बहुत शब्दाचा अर्थ काय? जे काही शिकले नाही त्यांच्यापेक्षा बहुत शिकलो, आणि जे भरपूर शिकले त्यांच्यापेक्षा थोडा शिकलो. विठ्ठल याचा अर्थ थोडा बहुत अनुभव हा सगळ्यांना आहे. अनुभव नाही अशी वस्तू जगामध्ये नाही. प्रत्येकाला अनुभव आहेच महाराज. आपलं सर्वांचं जीवन हे अनुभवजन्यच आहे. कुठलाही कोणताही अनुभव घ्या, फक्त संतांच्या अनुभवामध्ये तुमच्या अनुभवामध्ये मात्र फरक आहे. साधू पुरुषाची जी अनुभूती आहे ती आनंदाची आहे. तुमची अनुभूती जी तुमची आमची अनुभूती मात्र दुःखाची आहे, ती अयथार्थ आहे. साधू पुरुषाचा अनुभव यथार्थ प्रमा आहे. त्या अनुभवामध्ये साफल्य आहे, आणि तो अनुभव तुम्ही आम्ही घेतला पाहिजे. अशा त्या साधू पुरुषाचा कोणता अनुभव आहे? जगद्गुरु श्री तुकोबर आहे, सेवेने घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी आहे, देवतया जवळी आहे. विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. जगद्गुरु श्री तुकोबर आहे, श्री संत बहिराम महाराजांचा अनुभव आपल्या पुढे सांगतात. काय त्यांचा अनुभव आहे? ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे. हा अनुभव संतांचा आहे, त्यांचा आहे. हा अनुभव आपला नाही. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा शब्द व्यावर्तक आहे. व्यावर्तक आहे म्हणजे वेगळा करणार आहे. हा अनुभव फक्त त्यांचा आहे, तुमचा आमचा अनुभव नाही. सत्यत्व विशेषण आहे. सत्यत्वानं खऱ्या प्रमाणे त्यांना हा अनुभव आहे. कोणता अनुभव आहे? विश्वदेव. हे दिसणारं विश्व आहे ना, विश्वरूपाने त्यांना प्रतीतीला येत नाही, अनुभवाला येत नाही. हे दिसणारं विश्व त्यांना श्री पांडुरंगाच्या रूपानं अनुभवाला येतं. काय साधू पुरुषाची अनुभूती आहे, विचार करा महाराज. हा अनुभव किती श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचा विचार करा. आपण थोडं भक्ताचं चिंतन केलं. श्रीमद भागवतामध्ये भागवत 3 प्रकारचे भक्त सांगितले.
शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची टीका अत्यंत गोड आहे. प्राकृत भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त, त्याच्या खाली एक वर्ग आहे. तो भक्ताचा वर्ग नाही, तो नास्तिकाचा वर्ग आहे. त्या नास्तिकाच्या तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला, नास्तिकाची धारणा काय असते? नास्तिक काय म्हणतो माहिती आहे आपल्याला? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तो म्हणतो काय करा? कर्ज काढा, तूप प्या म्हणे. त्याची धारणा अशी असते, जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण त्याची, मुक्ती पाषांड्याची. त्याची अशी धारणा असते, शरीर म्हणजे देव आहे. त्याची भक्ती कशी करायची? मग चांगलं चांगलं करून खाणं, हीच त्याची भक्ती आहे. आम्ही एका गावामध्ये कीर्तनाला गेलो होतो. आता सप्ताह असता म्हणजे काय असतं? पहारा असतो. त्या पहाऱ्याची लिस्ट असते. मग सकाळी कोणी घ्यायचा, दुपारी कोणी घ्यायचा. तसे त्या घरी गेल्यानंतर आम्ही एक लिस्ट पाहिली, पण ती पहाऱ्याची लिस्ट नव्हती, ती होती नाश्त्याची लिस्ट. म्हणजे सोमवारी उपीठ, मंगळवारी पोहे, बुधवारी इडली, असं रविवारपर्यंत सगळं लिहिलं होतं. विठ्ठल त्यांच्या मतानं भोजन ते भक्ती, दररोज नवीन नवीन प्रकार करून खाणं, हीच त्या देहाची भक्ती. आणि मोक्ष काय? देह पडल्यानंतर मोक्ष सिद्ध आहे. हे चारवाकाचं ज्ञान आहे महाराज. पूर्वीचा चारवाक बरा होता, पण आताचा नास्तिक खूप बदलला. पूर्वीचा चारवाक म्हणत होता कर्ज काढून तूप प्या, पण आताचा नास्तिक म्हणतो ऋणम कृत्वा सुराम पिबेत, कर्ज काढून मद्य प्या म्हणतो. विठ्ठल माऊली सांगता, असो ती वायाने कायशी मूर्खाची बोलणे, वाया वाढविता वाणी सिनेल हन. असू द्या, काय विचार करायचा आहे, पण एक सहज ओघानं आला म्हणून सांगितलंय. 3 प्रकारचे भक्त आहेत: प्राकृत भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त. प्राकृत भक्ताचं लक्षण सांगत असताना प्राकृत भक्त कोणाला म्हणायचं? शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, पाषाण प्रतिमा हाची देवो, तेथेचे ज्याचा पूर्ण भावो, ज्याला फक्त मूर्तीमध्ये देव दिसतो तो प्राकृत भक्त आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलंय. शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा उदाहरण देत असतात. एखादा मनुष्य बिडी ओढत चाललाय, एखादा मनुष्य बिडी ओढत चाललाय. समोर जर मंदिर आलं तर तो बिडी काय करतो? देवळीमध्ये ठेवतो, प्रदक्षिणा घालतो, परत देवळीतली बिडी घेऊन ओढत निघून जातो. म्हणजे त्याची धारणा असते फक्त मंदिरामध्ये देव आहे, मंदिराच्या बाहेर देव नाही. म्हणजे मंदिर आले की बिडी ओढायची नाही, बाहेर तंबू खाली चालते. विठ्ठल हा प्राकृत भक्त आहे. पूजनीय श्री प्रातस्मरण डोंगरेजी महाराज म्हणायचे, मंदिर में जो भगवान का दर्शन है वो साधारण दर्शन है, और जो जगत में भगवान का दर्शन है वो असाधारण दर्शन है. विठ्ठल मंदिरातलं जे देवतेचं दर्शन आहे साधारण आहे, पण ज्या जगामध्ये सर्वत्र भगवत दर्शन होतं तो असणारा उत्तम भक्त आहे. आपण भक्ताचं लक्षण सांगत असतो. प्राकृत भक्त झाला. आता मध्यम भक्ताचं लक्षण भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्री उद्धवजींना सांगतात, ईश्वरेषु तदधीनेषु बालिशेषु द्विषसुच प्रेम मैत्री कृपोपेक्षा एक करोति समध्यमः. मध्यम भक्त कोणता? मध्यम भक्त ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करतो. ईश्वरेषु तदधीनेषु, जे ईश्वराचे जे भक्त आहेत, भक्तांच्या ठिकाणी मित्रत्वाची धारणा करतो. पहा, बालिशेषु अज्ञानी आहेत, अज्ञानी कृपा पात्र समजतो, आणि जे द्वेषी आहेत त्यांची निरंतर उपेक्षा करतो. 4 पदार्थाच्या ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारची भावना निर्माण झाली. ईश्वराचे भक्त, अज्ञानी आणि द्वेषी, 4 ठिकाणी त्या मध्यम भक्ताची भिन्न भिन्न भावना आहे. ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करतो. ईश्वराचे जे भक्त आहेत त्यांच्या ठिकाणी केवळ फक्त मित्रत्वाची धारणा करतो. पण आपला संप्रदाय असा नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देव सारावे परते, संत पूजावे आरते. जर आपल्या दारामध्ये संत महात्मा आले, आपण जर देवाची पूजा करत असोल, देवाला बाजूला करा, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने. असा हा आपला वारकरी संप्रदाय. तो मध्यम भक्त फक्त ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करतो. ईश्वराचे जे भक्त आहेत, वैष्णव आहेत, वारकरी आहेत, त्यांच्या ठिकाणी मित्रत्वाची धारणा करतो. अज्ञानी कृपा पात्र समजतो. जे द्वेषी आहेत त्यांची निरंतर उपेक्षा करतो. हा मध्यम भक्त झाला. आता उत्तम भक्ताचं लक्षण सांगत असताना श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजींना सांगतात, सर्वभूतेषु यः पश्येत भगवद्भाव महात्मनः भूतानि भगवत्यात्मन नेश भागवतोत्तमः. उत्तम भक्त कोणता आहे? ज्याला सर्व चराचरामध्ये श्री परमात्म्याचं दर्शन होतं, तो सगळ्यात उत्तम भक्त आहे. विठ्ठल सर्वभूती पाहे एक वासुदेव, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा ज्ञानोबराय वर्णन करतात.
जे जे प्राणी मात्र भेटतील त्या प्राणी मात्रामध्ये श्री नारायणाचं दर्शन होणं हे उत्तम भक्ताचं लक्षण सांगितलं. श्री संत बहिराम महाराजांचा अनुभव काय, विश्वदेव सत्यत्वे, त्यानं विश्वरूपाने अनुभवाला न येता परमात्मा रूपाने अनुभवाला आलं. महाराज चिंतन करा, आपण तर जगाचा विचार केला, जगामध्ये भिन्न भिन्न स्वभाव आहे, जग ऐसे बहुनावे बहुभावे भावना. महाराज वर्णन करतात प्रकाराचे तीन, तुका म्हणे केले जन. तीन प्रकारचे लोक आहेत, प्रत्येकाचा भिन्न स्वभाव आहे, प्रत्येकाचं नाव भिन्न आहे, प्रत्येकाचं रूप भिन्न आहे. यांची नामे या नाने, अनारेशे वर्तने, वेशही सिनाने अवघे यांचे. माऊली सांगतात प्रत्येकाचं नाव भिन्न आहे, प्रत्येकाचं रूप भिन्न आहे, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे. दोन जुळे भाऊ जरी असतील तरी दिसायला सारखी दिसत असतील, त्यांच्या स्वभावामध्ये नक्कीच भेद असतो. त्यांच्या स्वभावामध्ये भेद नसला, त्यांच्या हाताच्या ठश्यावर तर नक्कीच भेद असतो. म्हणजे भेद हा आहेच. जगाचा विचार करा, जगामध्ये भिन्नत्वच भिन्नत्व आहे. पण अशा भिन्न असणाऱ्या जगामध्ये जरा एक तत्व, एक परब्रह्माचं दर्शन होतं. काय दृष्टी असेल विचार करा. प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज भले बाबा सांगायचे, दोन दृष्टी आहेत, एक कारण दृष्टी आणि कार्यदृष्टी. कार्यदृष्टी मिथ्या आहे, खोटी आहे. कारण दृष्टी म्हणजे ब्रह्मदृष्टी, ब्रह्मदृष्टी सत्य आहे. आपण विश्वाकडे पाहत असताना, जगाकडे पाहत असताना कार्यदृष्टीनं पाहू नका. कार्यदृष्टी मिथ्या आहे, खोटी आहे, चर्मदृष्टी आहे. आपण कार्यदृष्टी जगाकडे पाहिलं सगळं भिन्न भिन्न अनुभवाला येईल. स्त्री पुरुष, उंच नीच, गरीब श्रीमंत, आपला परका, हे सगळं आपल्याला चर्मदृष्टीने अनुभवाला येतं. पण कारण दृष्टीने जर आपण पाहिलं, सर्वत्र आपल्याला भगवान श्री पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात कारणापे असता दृष्टी शंका पोटी उपजेना. म्हणून आपली दृष्टी कारणावर असली पाहिजे. भगवान श्री ज्ञानोबा यांनी 13व्या अध्यायामध्ये खूप गोड वर्णन केलंय. भोपळा आहे, भोपळा, भोपळ्याची वेल आहे. त्या भोपळ्याच्या वेलीला भोपळे लागतात. कसे लागतात हो? काय गोल भोपळे, काय वाकडे तिकडे भोपळे, काय लांबट भोपळे. असू द्या, भोपळा गोल असू द्या, लांबट असू द्या, वाकडा तिकडा असू द्या, पण आहे कोण? भोपळाच आहे. ज्ञानोबा वर्णन करता गगनभरी धारा परी पाणी एकचे असे विरा, तैसाया भूताकारा सर्वांगी तो. आकाशामध्ये पाऊस पडल्यानंतर असंख्य पावसाच्या धारा आहेत, मान्य आहे मला. पावसाच्या धारा असंख्य आहेत, पाणी एकच आहे, ऐक नाही. गगनभरी धारा परी पाणी एकचे असे विरा, अंगारकनी बहुवशी, उष्णता समान जैसी, तैसा नाना जीवराशी परेशू असे. ज्ञानोबा वर्णन करता पूर्वी अग्नीचं साधन भिन्न होतं. पूर्वी स्वयंपाकाचं साधन चूल होतं, नंतर स्वयंपाकाचं साधन काय आलं? शेगडी आलं, स्टोव आलं, आता गॅस आला. ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही. चूल असू द्या, शेगडी असू द्या, गॅस असू द्या, माध्यम भिन्न आहे, अग्नी एकच आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगता ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळसो तो विरेशा, हे स्तुती नव्हे बहुवसा, भाग्याचा तो म्हणून तो दैव आगळा. वाणी तस्व वेळोवेळा, जे साम्यशी जे डोळा लागला त्या, ज्याला साम्यत्वाची प्रचिती आलेली आहे, ज्याला एकत्वाची प्रचिती आलेली आहे, ज्याला सर्व चराचरामध्ये त्या चित्र विचित्र जगतामध्ये ज्याला एका परमात्म्याचं दर्शन होतं. काय दृष्टी असेल विचार करा. महाराज सांगता ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. हे विश्व दिसतर विश्व विश्वरूपानं प्रतीला न येता परमात्मा रूपानं प्रतीला आलं. ज्ञानोबा यांनी खूप गोड वर्णन केले. जेथे विश्वालंकाराचे विसुरे घडले आहाती अनाने आकारे, पण घडले एकची भांगारे परब्रह्म आहे. ज्ञानोबा म्हणतात अलंकार भिन्न आहेत, अलंकार भिन्न असू द्या, सोनं मात्र कसं आहे? सोनं मात्र एक आहे, सोन्यामध्ये भेद नाही. त्या सोन्याचे काय होईल महाराज? कानातले कुंडल होतील, हातातलं काय होईल? अशा प्रकारचं कवच कुंडल सगळे होतील. महाराज अलंकार भिन्न आहेत, पण त्यातलं जे सोनं आहे ते सोनं मात्र एक आहे. एक उदाहरण सांगतो. काय होते, एक महात्मा जे होते त्यांच्याकडे सोन्याचा गणपती होता, सोन्याचा गणपती होता. त्यांचा वृद्धापकाळ जवळ आला. त्यांनी विचार केला आता मी जाणार, म्हटले मी जाणार, मी गेल्यानंतर उगाच ह्या गणपतीविषयी माझ्या शिष्यामध्ये भांडण निर्माण होईल. त्यापेक्षा त्यांनी काय केलं, आपण हा गणपती सोन्याचा काय करू, सोनाराकडे नेऊ, विकू, जे पैसे येतील त्यातून साधू संतांना भंडारा घालू, वारकऱ्याला भंडारा घालू, सर्व समाजाला जेवण घालू. सोनाराकडे गेले, सांगितले गणपतीची किंमत करा. गणपती किंमत केली. आता पूर्वीचा काळ होता, काय 4-5 पोळ भरला असेल. सांगितलं 5,000 रुपये गणपतीची किंमत आहे म्हटले. आता पूर्वीचा काळ सांगतोय, आताचा काळ नाही सांगत बरं का. 5,000 रुपये गणपतीची किंमत आहे म्हटले. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं सांगतात, आहे की नाही? म्हणून तो पूर्वीचा काळ मी तुम्हाला म्हटलं. आणि मग जे काय 5,000 रुपये किंमत झाली गणपतीची. उंदीर होता, मुशक होता, देवाचं वाहन होता. आता मुशकाचं वजन केलं,
गणपतीपेक्षा उंदराचं वजन जास्त भरलं. आता गणपती देवाला पाठीवर घ्यायचं म्हणजे उंदीर पहिलवानच पाहिजे ना. आणि म्हणून उंदराचं वजन भरलं जास्त. उंदराची किंमत 10,000, गणपतीची किंमत 5,000. ते साधू महात्मा होते. सोनारा म्हणतात अहो असं कसं म्हणे, गणपती देव आहेत, उंदीर तर सेवक आहे, मग देवाची किंमत सेवकापेक्षा जास्त पाहिजे. तेव्हा तो सोनार म्हणतो मी सेवक पण पाहत नाही, मी देव पण पाहत नाही, मी गणपती पाहत नाही, उंदीर पाहत नाही, मी पाहतो फक्त सोनं. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये आणखी एक ओवी लिहिलेली आहे. सोनयाची चंडिका सुवर्ण शिळेचे देका, सोनयाची महिका नाश केला. महाराज माऊली ज्ञानोबा सांगतात सोन्याची दिवी आहे, सोन्याची जगदंबा, सोन्याचा त्रिशूळ आणि सोन्याचा महिषासुर आहे. सोन्याची जगदंबा सोन्याच्या त्रिशूळाने सोन्याच्या महिषासुराला मारते. हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीनं सत्य आहे. जर आपण सोनाराकडे गेलो तर सोनारा म्हणतो जगदंबाही सोन्याची आहे, त्रिशूळही सोन्याचा आहे आणि महिषासुरही सोन्याचाच आहे. विठ्ठल दिसणारं जे जगत आहे हे जगत काय हो, हे जगत परमात्म्याचं स्वरूप आहे महाराज. जग असे की वस्तू प्रभा, म्हणून जग परवते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते आघवामीची. ज्ञानोबा वर्णन करतात जगाचा बात करा आणि मग देवाचं दर्शन करा असं नाही. त्या जगताच्या रूपानच भगवान परमात्मा नटलेला आहे. हे सर्व परमात्म्याचं रूप आहे. विश्वाचे माझे घर ऐशी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. म्हणून जगाकडे पाहत असताना आपण ब्रह्मदृष्टीनं पहा, आपण कार्यदृष्टीनं बघू नका. प्रकार असा घडला गेला, मिथिला नगरीमध्ये सभा भरली, जनकपुरीमध्ये सभा भरली. मोठमोठे त्या ठिकाणी कीर्तन केसरी बसलेले होते, पंडित बसलेले होते. आणि बसलेले असताना त्यामध्ये एक ब्रह्मनिष्ठ महात्मा आले. त्यांचं नाव आहे अष्टावक्र मुनी. अष्टावक्र मुनी आले, त्यांचं शरीर 8 ठिकाणी वाकडं होतं. त्यांच्या शरीराकडे पहिल्यांदा जे काही सगळे बसलेले पंडित होते मोठ्यानं हसू लागले. त्यांचं हसणं थांबल्यानंतर ते ब्रह्मनिष्ठ अष्टावक्र मुनी मोठ्यानं हसले. जनक राजाला आश्चर्य वाटलं. म्हटले महाराज भगवान हे सगळे जे काही कीर्तनकार आहेत हे सगळे तुमच्या म्हणजे पंडित जे आहेत हे सगळे पंडित तुमच्या शरीराकडे बघून हसतात म्हणे. तुमच्या हसण्याचं कारण मला काही कळलं नाही. त्यावेळेस ते ब्रह्मनिष्ठ असणारे अष्टावक्र मुनी म्हणतात हे राजा हे माझ्या फक्त शरीराकडे पाहतात म्हणे. माझं शरीर वाकडं आहे, माझा आत्मा वाकडा आहे का? विठ्ठल विठ्ठल ज्या अर्थी माझ्या शरीराकडे बघून हसतात त्या अर्थी नक्कीच ते कोण आहे तो मला वाटतं यांना कुठे रोजानं कामाला पाठव. हे इथं भजन करण्याचे योग्य नाहीत. म्हणजे सांगण्याचे जे तात्पर्य आहे पंडित्वाची एक भला नित्य भजे जो विठ्ठला अवघे सम ब्रह्म पाहे सर्वभूती विठ्ठल आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी श्री एकनाथ भागवतामध्ये इतकं गोड चिंतन केले. नाथ महाराज सांगतात पुरुषामध्ये आत्मा आहे, काही स्त्रियामध्ये काय आत्मी आहे का हो महाराज? नाही नाही नाही. सर्वा घटी राम देहादे एक सूर्य प्रकाशक सहस्रश्मी. महाराज वर्णन करतात विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक भुवनी, सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मानसी. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक भुवनी, विठ्ठल मुनी मानसी. ओ विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक भुवनी, आ विठ्ठल मुनी मानसी त्रिभुवन. भगवान परमात्म्याची व्याप्ती श्री तुकोबरे सांगतात किंवा ज्ञानोबरे सांगतात विठ्ठल जळे सळी भरला ठाव कोटे नाही वरला जिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा है खुदा. नाथ महाराजांचा एक अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात 4 बकत नमाज के और बकत के चोरों के. मुस्लिम समाजामध्ये 4 वेळा नमाज पडतात. पण नाथ महाराज त्यांना प्रश्न करतात तुम्ही 4 वेळा नमाज पडता आणि इतर वेळा का तंबाखू खाता का? मग तसं नाही. एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा है खुदा. परमात्मा कसा आहे? सर्वांमध्ये परमात्मा कोंदून कोंदून व्याप्त आहे. महाराज परमात्म्याची व्याप्ती सांगत असताना महाराज सांगतात तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेस. भगवान परमात्मा देशामध्ये विदेशामध्ये कोंदून कोंदून परमात्मा व्यापलेले आहेत.
कहा पग डारो देखे अनेरा देखे तो सब ओहिने घेरा. ती गोपिका म्हणते पाय कुठे ठेवावा. पाय ठेवायला जागाने जिथं पाय ठेवावा ते परमात्म्याचं रूपच आहे महाराज. म्हणून जगाकडे पाहत असताना आपण कारण दृष्टीनं पहा, कार्यदृष्टीनं पाहू नका. कारण दृष्टी म्हणजे ब्रह्मदृष्टी. कार्यदृष्टीने जर आपण पाहिलं जगामध्ये आपल्याला गरीब श्रीमंत उंच नीच स्त्री पुरुष लहान मुलगा मोठा वृद्ध हा सगळा भेद दिसेल. म्हणून तो श्री संत शिरोमणी चोखोबाऱ्यांचा अभंग आहे. उस डोंगा परिरसन हे डोंगा काय भुलला अशी वरलिया रंगा. महाराज वर्णन करतात ऊस बाहेरून काळा आहे, ऊस बाहेरून वाकडा तिकडा आहे. मला सांगा रस कधी वाकडा तिकडा असतो का हो? रस कधी काळा असतो का? महाराज वर्णन करतात नदी डोंगी ऐक नाही भगवती गंगा मातेचा प्रवाह आहे, दक्षिण वाहिनी आहे तिथं. इथंच प्रवाह वाकडा झालेला आहे. प्रवाह वाकडा आहे. पाणी कधी वाकडं असतं का? पाणी कधी वाकडं नसतं. किंवा धनुष्य वाकडं आहे पण तीर कधी वाकडा असतो का? चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा काय बोलायला अशी वरलिया रंगा. महाराज वर्णन करतात ब्रह्मदृष्टी जी आहे ही सर्व श्रेष्ठ दृष्टी आहे. हे समजते श्री वासुदेव ऐसिया प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. काय अनुभूती संतांची पहा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गंगेचं पाणी घेतात रामेश्वर क्षेत्राला समर्पित करायचंय. लाखो किलोमीटरचा प्रवास केला. श्री क्षेत्र रामेश्वरमला पोचले जवळ आले. एक कोसार आलेले आहे. भगवंताने एक लीला केली. दुपारचे 2 वाजले होते. वाळवंट होतं. त्या वाळवंटामध्ये एक गाढव तहानेनं व्याकुळ झालं होतं. घसा कोरडा पडला होता. पाणी जर जल प्राप्त नाही झालं तर त्या गाढवाने प्राण सोडलाच असता. सगळे ब्राह्मण जात होते, गंगेचं पाणी घेऊन जात होते. पण कुणालाही असं वाटलं नाही पाणी समर्पित करावं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आले. पाहिलं गर्दभ आहे, तहानेनं व्याकुळ झालेलं आहे. ती जी गंगेची कावड होती ती सगळं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये समर्पित केलं. ब्राह्मणांनी सांगितलं म्हटले अहो नाथ महाराज इतक्या लांबून आपण प्रवास केलाय. एक कोसाव श्री क्षेत्र रामेश्वरम आहे, देवाला समर्पित करायचंय. तेव्हा शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात माझा रामेश्वर या गाढवातच आहे. विठ्ठल विठ्ठल.